आपण आत्तापर्यंत डायमेन्शनल ॲनालिसिसचे युजेस शिकलो होतो, बरोबर. 3 प्रकारचे युजेस होते. टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन, देन टू फाइंड द कन्वर्शन फॅक्टर, आणि अजून एक यूज होता दॅट इज टू डिराइव द रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. आता या सगळ्यांचे मिक्स असे एक्झाम्पल घेऊ आपण. क्वेश्चन वाचा. इफ लेंथ L, force F and time T are taken as fundamental quantities, what would be the dimensional equation for mass and density? क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँडिंग झाला पाहिजे. बघा आत्तापर्यंत जे डायमेन्शन्स काढले आपण त्यात मास, लेंथ, टाईम हे फंडामेंटल क्वांटिटीज होत्या. त्याच्यावरून आपण डायमेन्शन्स काढले होते L, M, T च्या रूपात. आता त्यांनी काय सांगितलं की लेंथ, फोर्स आणि टाईम हे 3 ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या काय समजायच्या फंडामेंटल, आणि त्याच्यावरून कोणाचं इक्वेशन काढायचं मास अँड डेन्सिटीचं. बघा फर्स्ट डायमेन्शन्स ऑफ मास. मासचं डायमेन्शन कसं निघेल मग? तसं फॉर्म्युला आपल्याकडे फोर्स इज इक्वल टू मास इंटू काय घ्यायचा ॲक्सलरेशन. फॉर्म्युला पाठ झाला आहे तुमचा. आता फोर्ससाठी आपण F वापरतो, मास इंटू ॲक्सलरेशन. आपल्याला फाइंड करायचं आहे मासचं ॲक्सलरेशन, आपलं डायमेन्शन्स, बरोबर. मग कसं लिहाल? आता M इज इक्वल टू F अपॉन A, मासचं डायमेन्शन फोर्स अपॉन A ॲक्सलरेशन. आता त्याचं म्हणणं आहे की फोर्स ही काय आहे फंडामेंटल क्वांटिटी. याचा अर्थ फोर्सचं डायमेन्शन जे आपण ऑलरेडी काढले ते लिहिता येणार नाही, हीच फंडामेंटल क्वांटिटी. याचा अर्थ याचं डायमेन्शन कसं लिहायचं F1. जसं आपण डिस्टन्सचं लिहिलं होतं L1, मासचं लिहिलं होतं M1. का बरं? त्या फंडामेंटल क्वांटिटीज होत्या. आता फोर्स ही फंडामेंटल क्वांटिटी, मग F1 लिहावं लागेल अपॉन ॲक्सलरेशनचं काय असतं L1 T मायनस 2. L आणि T सुद्धा काय आहेत फंडामेंटल क्वांटिटीज आहे. बस याला एकत्र करा. F1 हे दोघं टर्म्स वरती येतील, साइन चेंज होईल. L-1 T2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मास in terms of force, length and time. पुढचं अजून एक सांगितलं तरी नेक्स्ट क्वांटिटी कोणती दिली आहे डेन्सिटी. मग बघा डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला लर्न पाहिजे आपला. डेन्सिटीचा फॉर्म्युला असा आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन काय व्हॉल्यूम. मग मास डेन्सिटीचं डायमेन्शन बरोबर कोणाचं लिहावं लागेल मासचं डायमेन्शन आणि व्हॉल्यूमचं डायमेन्शन. बघा बोर्डवर व्यवस्थित मासचं डायमेन्शन काढलंय आपण, हेच वापरावं लागेल आता. हे मासचं डायमेन्शन, कारण या क्वेश्चनमध्ये मास ही फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे म्हणून M1 लिहिता येणार नाही. मग हे मासचं हे लिहायचं काय F1 L1 L-1 T2. F1 L-1 T2. व्हॉल्यूमचं पाठ आहे तुमचं, काय असतो व्हॉल्यूमचा L3. ती खालची टर्म वरती आणावी लागेल, प्लस आहे काय राहील तो वरती येतं ना मायनस.
मग वरती -1 -3 किती येईल -4. सो F1 L -4 T2. This is the dimension of density in terms of force, length and time. पुढचं बघा, टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे, डायमेन्शनवर डिपेंड येतो. अँड इलेक्ट्रॉन माहिती तुम्हाला, विच चार्ज E enters a uniform magnetic field B bar with velocity V bar. The force on the charge is given by F is equal to BeV. Find the dimensions of B bar. बार म्हणजे ती वेक्टर क्वांटिटी असते. आपल्याला डायमेन्शन काढताना बी बारचा काही विचार करायची गरज नाही. तर F म्हणजे फोर्स, B मॅग्नेटिक फील्ड, E चार्ज, V व्हेलॉसिटी. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला बीचं डायमेन्शन काढायचं आहे. मग इन मॅग्निट्यूड F इज इक्वल टू BeV. पुढचं चॅप्टर राहील ना आपलं, त्याच्यात आपल्याला स्केलर आणि वेक्टर अशा दोन फिजिकल क्वांटिटीजचे टर्म जातील. तेव्हा तुम्हाला हे बार काय असतं ते कळेल. तो जो वरती V बार रेष मारली वरती लाईन, ती डायरेक्शनसाठी दाखवतात. तो पुढचा टॉपिक आहे आपला, पुढचं चॅप्टर राहील. मग F इज इक्वल टू काय, BeV. We have to find dimension of B. Then B is equal to F upon EV. That means, if we want to find the dimension of B, we must learn dimension of force, dimension of charge and dimension of velocity. या सगळ्यांचे डायमेन्शन्स आपल्याला काढावे लागतील. त्या डायमेन्शन्स पार्ट आहे तुमच्या. बघा, डायमेन्शन ऑफ B, डायमेन्शन ऑफ फोर्स, फोर्सचं डायमेन्शन लर्न आहे तुमचं. काय होतं ते L1 M1 T-2. आता नेहमीचंच डायमेन्शन घ्यायचं, L1 M1 T-2. इलेक्ट्रिक चार्जचं डायमेन्शन काढून दिलं मी तुम्हाला. दॅट इज I1 T1. I किंवा A काहीतरी एक वापरतात. आपण याच्या पहिले A वापरला आहे. A वापरला तरी चालेल, I वापरला तरी चालतो. वेलॉसिटीचं पण डायमेन्शन पार्ट आहे तुमचं, L1 T-1 वेलॉसिटी. बस याला सॉल्व करावं लागेल तुम्हाला. तर कसं, पहिले L1 M1 T-2 यांना एकत्र करू आपण. कसं राहील तो I1 L1 +1 -1 काय होऊन जाईल 0 ना. मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन करतात. 1 + -1 इज इक्वल टू 0. प्लस मायनस कॅन्सल, सो T 0. या टर्म्स वरती आणावे लागतील. बघा, +1 आहे, वरती येताना काय होईल मायनस, म्हणजे L0. पुढे M1 T-2 हा I1 आहे, वरती येताना काय होईल तो I⁻⁻1. दिस इज द डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम द गिवन इक्वेशन. पुढचा एक एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे बघा. इफ ऑब्जेक्ट इज फ्रीली फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्स
if v is the velocity after covering distance h, then prove that आपल्याला इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे v इज इक्वल टू k अंडर रूट जी एच, v इज इक्वल टू k अंडर रूट जी एच बाय यूजिंग डायमेन्शन्स प्रूव्ह म्हटले म्हणजेच काय झालं माहिती का, चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन असा क्वेश्चन झाला. बघा एक ऑब्जेक्ट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो खाली येतोय, वरून खाली फेकला, त्याने जेव्हा डिस्टन्स एच कव्हर केलं तेव्हा त्याची वेलोसिटी होती व्ही. तर आपल्याला डायमेन्शनली हे इक्वेशन चेक करायचं आहे वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. कोणतं इक्वेशन, व्ही इज इक्वल टू के अंडर रूट जी एच. के काय असतो, कॉन्स्टंट, त्याचं डायमेन्शन येत नाही. मग बघा सोपं आहे, डायमेन्शन्सचा यूज करून प्रूव्ह करू आपण. गिवन इक्वेशन व्ही इज इक्वल टू के अंडर रूट जी एच. काय सांगितलं तुम्ही, प्रत्येक टर्मचा डायमेन्शन कसं यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. जर प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम आलं तर याचा अर्थ गिवन फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. मग पहिले याचं डायमेन्शन काढावं लागेल, कोणत्या साईडला, तो एल एच एस. सो डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटीचं डायमेन्शन लर्न आहे तुमचं L1 m0 t-1. झालं. के डायमेन्शनलेस क्वांटिटी असते, तर याचं डायमेन्शन काढावं लागेल आपल्याला. कोणती साईड ती, आर एच एस. सो डायमेन्शन्स ऑफ जी एच, स्क्वेअर रूटला कसं लिहायला लावलंय मी, तुमचा रेस टू 1/2 स्क्वेअर रूट असेल तर. जी म्हणजे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचं डायमेन्शन माहिती आहे तुम्हाला. एच म्हणजे हाईट, त्याचंही माहिती आहे तुम्हाला. मग कसं काढायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन L1 m0 t-2. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचं डायमेन्शन रेस टू किती आहे, 1/2. पुढे हाईटचं पण काढावं लागेल. हाईट म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्ससाठी काय असतं, L1, त्याचाही पॉवर किती आहे, 1/2. याला कंबाईन करा बघा. L1 हा L1 काय झाला, L2 m0 t-2 रेस टू काय, 1/2. पॉवर रेस टू पॉवर असेल तर त्या पॉवरने पॉवरचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. म्हणजे 2 इंटू काय करावं लागेल, 1/2. 2 इंटू 1/2, 2 कॅन्सल, काय राहील, 1. सो L1 m0 इथं कसं येईल, -2 इंटू 1/2, 2 कॅन्सल, -1 t-1. बघा मग आता एल एच एसचं डायमेन्शन काय होतं, ह्या साईडचं L1 m0 t-1, याचंही डायमेन्शन L1 m0 t-1. म्हणजे सगळ्या टर्मचं डायमेन्शन कसं आहे, सेम आहे. याचा अर्थ द गिवन फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. कसं लिहाल, डायमेन्शन्स ऑफ ऑल टर्म्स आर सेम, hence equation is dimensionally correct. ऑब्झर्व करा व्यवस्थित.
त्यासाठी तुमचे डायमेन्शन्सचे फॉर्म्युले लक्षात पाहिजे. Next question. The velocity of sound V depends on pressure P and density rho. आज सिम्बॉल आहे, याला काय म्हणता, रो म्हणता. लॉग टेबल आहे तुमच्याजवळ, त्याच्यात सगळे सिम्बॉलचा अर्थ दिला आहे. रो ऑफ एअर युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस फाइंड फॉर्म्युला for velocity of sound. क्वेश्चन वाचा व्यवस्थित. Velocity of sound V depends on pressure P and density rho of air. So using dimensional analysis, find the formula for velocity of sound. मग बघा आता आपल्याला साऊंडसाठीचा फॉर्म्युला, वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला फाइंड करायचा आहे इन टर्म्स ऑफ प्रेशर अँड डेन्सिटी. कसं राहील मग, वेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन प्रेशर अँड डेन्सिटी. डायरेक्टली प्रोपोर्शनचा आपण सिम्बॉल घेतो. इथं काय टाकावं लागतो, ए बी. आपल्याला कोणाच्या व्हॅल्यू काढायच्या असतात, ए आणि बीच्या. मग कसं येईल, पुढची स्टेप पार्ट आहे तुमची. बघा तुम्हाला 5-6 एक्झाम्पल करून दिलं तुम्ही. झालं, इज इक्वल टू टाकून काय घ्यावं लागतो, कॉन्स्टंट के. सो के पी रेस टू ए रो रेस टू बी वेअर के इज कॉन्स्टंट. पुढे काय लिहितो आपण, डायमेन्शन्स सगळ्यांचे. वेलॉसिटीचं डायमेन्शन लर्न आहे तुमचं, L1 M0 T-1. के डायमेन्शनलेस असतो. प्रेशरचं डायमेन्शन पार्ट पाहिजे तुमचं. काय प्रेशरचं डायमेन्शन, L-1 M1 T-2. डेन्सिटीचा पार्ट आहे बघा तुमचं. डेन्सिटीचं डायमेन्शन काय होतं, काढून दिलं तुम्हाला. L-3 M0 T0. L-3 M1 T0. याचा पावर किती आहे, ए. याचा पावर बी. बघा एकदा असं शिकल्यासारखं वाटेल तुम्हाला. आता काय करायचं, ए ने मल्टिप्लाय करावं लागेल, तिकडे बी ने मल्टिप्लाय करावं लागेल. पुढची स्टेप लर्न आहे तुमची. L1 M0 T-1 के. ए ने मल्टिप्लाय करायचं आहे ना, L रेस टू मायनस ए M रेस टू ए T-2a. इथे बी ने मल्टिप्लाय करायचं, L रेस टू 3b. झालं, M रेस टू बी T-0. पुढची स्टेप L1 M0 T-1 के. L झालं, मायनस ए -3b एकत्र करावं लागेल. -a -3b M a प्लस बी T. इकडे काय 0 आहे,
म्हणजे काय राहील फक्त -2a. पुढची स्टेप आठवा बघा. पुढची स्टेप काय केली होती आपण? कम्पेअरिंग द पॉवर्स ऑन बोथ साइड्स. मग असं आलं होतं कम्पेअरिंग पॉवर्स ऑन बोथ साइड्स. सोपं आहे. मग एल सारखं आहे, हे पॉवर सारखे राहतील. तिकडं सॉल्व करू आपण. -a -3b इज इक्वल टू 1. आलं? -a -3b इज इक्वल टू 1. पुढे a + b इज इक्वल टू काय राहील? 0. तिकडं लिहू a + b इज इक्वल टू 0. पुढचं -2a इज इक्वल टू -1. So -2a is equal to -1. आता हे सॉल्व करायचं. पहिले जिथं व्हॅल्यू निघते तिथं काढून घ्यायची. हे सॉल्व करणं सोपं दिसतंय. मायनस मायनस काय होतो? प्लस होऊन जाईल दोघी साईडचे. मग 2a इज इक्वल टू 1. a इज इक्वल टू 1/2. a ची व्हॅल्यू आली. आता a ची व्हॅल्यू या उरलेल्या दोन इक्वेशनमध्ये टाकून b ची काढता येईल. कोणतं सिम्पल दिसतंय? ही व्हॅल्यू इक्वेशन सोपं आहे. हे सिम्पल याच्यात a ची व्हॅल्यू टाकून द्या. मग 1/2 प्लस b इज इक्वल टू 0. सो b इज इक्वल टू प्लस आहे, तिकडे जाताना काय तो मायनस. या इक्वेशनची गरज नाही पडली आपल्याला, कारण आपल्याला फक्त a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या होत्या, त्या आपण काढल्या. मग आता फायनल फॉर्म्युला कसं येईल? v इज इक्वल टू k p⁻a ρ⁻b होता. सो v इज इक्वल टू k p⁻a. a किती आहे? 1/2. रो b -1/2. v इज इक्वल टू k. तो मायनस आहे, प्लस करायचं असेल तर कुठं आणावं लागतो? डिनॉमिनेटरला. म्हणजे p⁻1/2 ρ⁻1/2. पॉवर 1/2 याचा अर्थ ते कशात असतं? स्क्वेअर रूटमध्ये. म्हणजे दोघी टर्म कशात राहतील? स्क्वेअर रूटमध्ये. सो k √p/ρ. दिस इज द फॉर्म्युला फॉर velocity of sound in air in terms of pressure and density. पुढचा क्वेश्चन बघा. The gravitational force between two bodies in universe is given by F is equal to g m1 m2 upon r square. Find dimensions of G. म्हणजे या युनिवर्समध्ये दोन बॉडीज कुठेही असेल तर त्यांच्यातलं ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स असतो तो या फॉर्म्युलाने मिळतो. तुम्हाला 10th स्टँडर्डला पण होतं बघा. फर्स्ट चॅप्टर होतं, नाव ग्रॅव्हिटेशनच होतं. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं रूल होतं तुम्हाला. लॉ होता न्यूटन्स लॉ. त्याच्यात हा फॉर्म्युला गेला असेल. एफ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मास आणि हे डिस्टन्स. मग बघा जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. समजण्यासाठी मी 10चं रिपीट करून देतो तुम्हाला. अशा दोन बॉडीज आहे. एका बॉडीचं मास m1 आहे, दुसऱ्या बॉडीचं मास m2 आहे. त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे? r. तर यांच्यातलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे
तर या फॉर्म्युलाने आपल्याला न्यूटनने सांगितलं होतं. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्हाला 10th स्टँडर्डला होता. नाव वी हॅव टू फाइंड द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डायमेन्शन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. या टर्म माहिती तुम्हाला फोर्स, मास आणि हे डिस्टन्स. मग कसं येईल, F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r². आपल्याला डायमेन्शन Gचं काढायचं आहे. या सगळ्या टर्म इकडे घेऊन या. G इज इक्वल टू F r² अपॉन m1 m2. डायमेन्शन ऑफ G, फोर्सचं डायमेन्शन पार्ट आहे तुमचं. काय असतं फोर्सचं डायमेन्शन, L1 m1 t-2. R म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं L1, त्याचं काय आहे स्क्वेअर अपॉन मासचं डायमेन्शन काय आहे m1 असतं. हे पण मासच आहे, त्याचं डायमेन्शन काय राहील m1. मग पुढे असं L1 m1 t-2. याला मल्टिप्लाय करतो आपण, L2 येईल अपॉन m1 m2. या टर्म्स एकत्र करावे लागतील. कशा येतील, 1 + 2 किती झालं 3 m1 t-2 अपॉन m2. L3 m + 2 वरती येताना काय येतो -1 - 2 -1. So -1 t⁻². That is the dimension of gravitational constant. पुढचा टॉपिक आहे आपला त्या चॅप्टरमधला एरर. एरर विषय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. झालं तर एरर्स इन मेजरमेंट. आपल्याला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करावं लागतं. ते जे मेजरमेंट आहे ते कसं पाहिजे, ॲक्युरेट पाहिजे. पण बऱ्याच वेळेस मेजरमेंट करताना आपण स्वतः काही चुका करतो किंवा ज्या इन्स्ट्रुमेंटने आपण ते मेजर करतो त्या इन्स्ट्रुमेंटमध्येच फॉल्ट होतो किंवा ते इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी असतं, त्याच्यामुळे एरर येतो. किंवा जे क्लायमेट असतं एन्व्हायरमेंट आजूबाजूचं त्याच्यात जर चेंज झाला तर एरर येतो. पण कोणतीही फिजिकल क्वांटिटी मेजर करताना मेजरमेंटमध्ये काय पाहिजे, ॲक्युरसी पाहिजे. ॲक्युरसी मीन्स the measurement of physical quantity. Measurement of physical quantity which has value exactly that of given physical quantity. म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीची जी एक्झॅक्ट व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू जशीच्या तशी मेजर केली तर मेजरमेंटमध्ये ॲक्युरसी राहील. पण फिजिकल क्वांटिटीची जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही मोजलं आपण, कमी जास्त, आयदर लेस ऑर मोर, देन इट लीड्स टू एरर्स इन मेजरमेंट. मग एरर म्हणजे काय, तर असं
जी ॲक्युरेट व्हॅल्यू आहे तिला म्हणतात ट्रू व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी, आणि तुम्ही जी मेजर केलेली आहे तिला म्हणतात मेजर्ड व्हॅल्यू, किंवा तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर ऑब्झर्व व्हॅल्यू. यांच्यातला जो डिफरन्स असतो दॅट डिफरन्स इज कॉल्ड एरर. सो एरर इज द डेविएशन, डेविएशन म्हणजे च्यापासून दूर, डेविएशन that of true value of physical quantity, or accuracy is the difference between true value of physical quantity and its measured value. म्हणजे एरर कोणकोणते असतात, त्याचे टाइप्स कोणते, कोणत्या प्रकारचे एरर्स येऊ शकतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता सध्या जेवढं तुम्हाला टीचिंग झालेलं आहे तेवढं तुम्ही लर्न करा.